क्रांतीवीर लोकमान्य क्रीडा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुलुंड या मंडळाला जाऊन आता भेटणार आहोत. सगळ्या वहिनी सज्ज आहेत. आता यांच्या खेळांमधून म्हणजे या वहिनी ज्या 10 त्यांच्या खेळांमधून कोणत्या वहिनी पैठणीच्या खेळात जाणार आणि कोण पैठणी जिंकणार ते बघायचं आहे. चला तर भेटूया वहिनींना. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. श्यामला कांतीलाल पाठक. बरं, आता मला सांगा, क्रांतीवीर लोकमान्य क्रीडा मंडळ गणेशोत्सव मंडळ किती वर्ष झाली या मंडळाला? 1962 साली सुरुवात केलेली आहे आणि इथे वेगवेगळे कार्यक्रम अतिशय सुंदर घेतले जातात. म्हणजे कशा प्रकारचे? रक्तदान शिबिर असतं, आय कॅम्प असतो, त्याच्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम असतात, भजन असतं. आमचं हे मंडळ खरं तर खूप समाजसेवेचं काम करतं. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी स्वस्त दरामध्ये वह्या वाटणं, त्यानंतर गोरगरिबांसाठी स्वस्त धान्य केंद्र, त्यानंतर ज्यांना मेडिकलची गरज आहे अशांना सुद्धा आम्ही मदत करतो. म्हणजे कामं सगळे करत असतात. हो हो हो. आता या 10 जणींमधून कोणत्या 5 जणी पुढच्या खेळात जाणार आणि या 10 जणींपैकी पैठणी कोणी जिंकणार की काय होणार हे आपण बघणार आहोत. चला, सगळ्या जणी सज्ज आहेत? हा, काय हो, असा आवाज जोरात पाहिजे. कसा कसा? 1 2 3. तुम्हाला वाटलं असेल मुलुंड स्टेशनवरती आता ट्रेन आलेली आहे, तसं नाही आहे. या खेळामध्ये आता या 5 जणी उजव्या बाजूला आणि या 5 जणी डाव्या बाजूला आहेत. या 5 म्हणजे 10 जणींपैकी कोण 5 जणी पुढच्या खेळात दाखल होणार ते आता काही वेळात ठरणार आहे. आपण सगळेजण टाळ्या वाजवून या दोन्ही गटांना शुभेच्छा देऊया. कारण आता या 2 गटांपैकी 5 जण म्हणजे एक गट कुठला तरी पुढच्या खेळात दाखल होणार आहे. खेळ असा आहे, या खेळामध्ये या समोरच्या फळ्यावरती अनेक अक्षरं आहेत. त्या अक्षरांमध्ये गणपती बाप्पाचं नाव दडलेलं आहे. वेळ सुरू झाल्यानंतर एक एक जण पुढे जाणार. त्या वहिनी पुढे गेल्यानंतर या मार्करच्या सहाय्याने अनेक म्हणजे एका वेळी एका गणपतीच्या अनेक अक्षरांमधून एक गणपतीचं नाव शोधणार, त्याला रिंगण करणार, गोल आखणार आणि परत येऊन त्या दुसऱ्या बाजूला उभ्या राहणार. इथे येताना त्यांनी ते पेन दुसऱ्या वहिनींकडे द्यायचं आहे. दुसऱ्या वहिनींनी जाऊन परत दुसरं नाव शोधायचं आहे. अशा पद्धतीने या गटाने 5 आणि या गटाने 5 खेळ एका वेळी सुरू होणार आहे. सगळ्यात आधी जो गट खेळ पूर्ण करणार तो गट पुढच्या खेळात दाखल होणार. आता बघा काय होतंय ते. 1 2 3. चला, वेळ सुरू झाली. बघूया कुठला गट सगळ्यात आधी हा खेळ पूर्ण करतो. वहिनी या, चला इकडे उभ्या राहा. बरं, जे काही झालेलं आहे ते आपण सगळे बघत आहात. चला, इकडचे 5 पूर्ण झालेले आहेत आणि यांच्याकडे 1 शिल्लक आहे. तेव्हा आता बघूया नेमकं काय होणार आहे. या दोघींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एक एक वहिनी पुढे जाणार आहेत. त्यांना मी पाठवणार आणि सगळ्यात आधी रेषा ओलांडून इकडे ज्या येणार यांच्यावर जबाबदारी एक नाव शोधायची आहे आणि यांच्यावरती बघून या एकदा आता काय झालेलं आहे ते. 1 2 3. चला, या परत इकडे. चला, आता दुसऱ्या वहिनी जाणार आहेत. चला लवकर. एक गणपती बाप्पाचं नाव यांना शोधायचं आहे आणि इकडे काय झालेलं आहे तेही शोधायचं आहे. या तुम्ही जाताय. या 3. चला, तुम्ही पण जा. 3. चला, पाय तर पुढच्याना द्या. व्हेरी गुड. 3. बघितलं, या खेळामध्ये 2-2 संधी प्रत्येकीला देण्यात आल्या. कारण पहिल्या टप्प्यात खेळ पूर्ण झाला नाही. एका बाजूचा खेळ पूर्ण झाला होता पण त्यात काहीतरी चूक होती. या बाजूच्या फळ्यावरचे गणपती बाप्पांचं नावच शोधायचं राहून गेलं होतं. पुन्हा एक संधी देण्यात आली. या बाजूला जाऊन त्यांनी एक नाव जे चुकलं होतं ते बरोबर केलं आणि जागेवर आले. तर इकडे 2 नावं सापडलीच नाहीयेत. ती 2 नावं आहेत ज्याच्यामध्ये एक नाव आहे ते आहे कपिल आणि दुसरं नाव आहे
सुमुख. गणपती बाप्पाची 5 नावं. तर इकडे आधी एका वहिनीने नवीन नाव खरं तर आज शोधलं होतं, ते म्हणजे कगणरा. कगणरा असं गणपतीचं नाव हजारो नावांमध्ये नाही, लाखो नावांमध्ये नाही. तर तो क थोडासा चुकल्यामुळे गडबड झाली आणि पुढच्या वहिनीने येऊन ती सुधारणा केली. गणराज आणि गजानन, विघ्नेश्वर, विनायक, एकदंत आणि गणपती बाप्पा आत्ता या गटाच्या हाकेला धावून आलेला आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. अशा तऱ्हेने हा गट पुढच्या खेळात दाखल झालेला आहे. आणि तुम्ही जे काही जाऊन तिकडे परत ते कोण 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 आहेत त्या कगणरा हा शोध लावलेला आहे. भल्या भल्या मुनींना जे शक्य नाही ते या मुलींना शक्य झालं. पण खेळ हा खेळ असतो. कधी कधी खूप सोपं वाटणारं खूप कठीण होऊन जातं. नेमकं तेच झालं. गणपती बाप्पा नेहमी सगळ्यांना आनंद देत असतो. तेव्हा या 5 जणी आता पुढच्या खेळात दाखल झालेल्या आहेत. या 5 जणींमधून कोणत्या वहिनी पुढच्या खेळात जाणार, पैठणीच्या खेळात दाखल होणार, ते आत्ता बघणार आहोत. बघूया पुढचा खेळ. बरं, आज जिंकणार तुम्ही? प्रयत्न तर करू. प्रयत्न जिंकण्याचा. करणार आहात तुम्ही. बरं, तुमच्यापैकी कोणाला काही बोलायचं आहे का आत्ता माईकवर? काही नाही. चला, कुणालाही काही बोलायचं नाही, कारण त्यांचं लक्ष आत्ता खेळावरती आहे. आणि या 5 जणींपैकी कुठल्या एक वहिनी पुढच्या खेळात दाखल होणार ते आत्ता ठरणार आहे. दुर्वांच्या जुड्या आहेत आणि 11 दुर्वांच्या जुडीचा हार बनवायचा आहे. तो तयार करायचा आहे आणि तो सगळ्यात आधी हार कोण पूर्ण करणार, अर्थात या 5 जणींपैकी ज्या अचूक तो हार पूर्ण करणार. मगाच्या खेळात आपण बघितलं वेगवेगळ्या प्रकारचे हाराचे नमुने आज आपल्याला बघायला मिळालेले आहेत. आता या खेळात कोणते नमुने बघायला मिळतात यासाठी तुम्ही उत्सुक असाल, कारण एक एक क्रिएटिव्हिटीने असे बनवले जातात. बघूया कोण जिंकणार या 5 जणींपैकी. 1 2 3 वेळ सुरू झालेली आहे. 11 दुर्वांच्या जुडीचा हार कुठल्या वहिनी बनवणार, तयार करणार? लवकर लवकर लवकर, जमतंय जमतंय. हा, एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11. अभिनंदन वहिनी. चला, जरा मला बाकीच्यांनी दाखवा काय काय केलेलं आहे ते. बघू तुमच्याकडे काय झालंय, बघू ना. हा, कितीचा आहे तो? अरे हा, एक कमीच होत. तुमचं काय झालं? तरी त्यातल्या त्यात 2दा गाठी तोडल्यात बिडल्यात, बरंच चाललं होतं लढाई तुमची. हा, दोरा म्हणजे केवढा तोडलात तुम्ही? पहिल्याच जुडीला तोडला होतात. तुमचं काय बघू जरा, काय किती? 4. ठीक आहे, हे माघी गणपतीपर्यंत पूर्ण करा. हा, तेव्हा अर्थात या वहिनी जिंकलेल्या आहेत, पैठणीच्या खेळात दाखल झालेल्या आहेत. तेव्हा आता कोण जिंकणार पैठणी ते बघणार.